पाय कुठे देत बसतो पहिलं जाणार पुढचं पाहिजे कराड येथून दिव्यांग बांधव संभाजीनगरला अधिवेशनासाठी आणि आक्रोश मोर्चासाठी कराडातून शेकडोच्या संख्येनं दिव्यांग बांधव संभाजीनगरच्या मोर्चासाठी निघालेले आहेत। कराड शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ सर्वजण उभे आहेत। इथून ते संभाजीनगरला आज रवाना होत आहेत। एक पाटील पुढे बोला। नमस्कार, जय प्रहार। उद्या क्रांती दिन आणि क्रांती दिनाच्या निमित्तानं एक आगळी वेगळी क्रांती उद्या महाराष्ट्र बघेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये असंख्य दिव्यांग बांधवांचा उद्या आक्रोश महामोर्चा होणार आहे। कराड आणि कराडच्या पंचक्रोशीतून शेकडो दिव्यांग बांधव ह्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। एका बाजूला महाराष्ट्र साधू संतांचा, लढवय्ये महापुरुषांचा, क्रांतीवीरांचा आणि सच्च्या माणसांचा महाराष्ट्र आहे। हा जुना इतिहास आपण जाणून आहोत, पण अलीकडच्या काळामध्ये संवेदनशीलता ऱ्हास पावत चाललेली आहे की काय असं आम्हाला वाटतंय। कारण जे खरोखरच शारीरिक, मानसिक, बौद्धिकदृष्ट्या विकलांग आहेत अशा आपल्या बांधवांना सुद्धा घरातून बाहेर पडून आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागतो ही दुर्दैवाची बाब आहे। खरं तर आज आपण पाहतोय महाराष्ट्राच्या तिजोरीची कशी उधळपट्टी चालू आहे आणि उधळपट्टी करणाऱ्या आणि मतांचं गणित मांडणाऱ्या योजना हे महाराष्ट्र पाहत आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत की दिव्यांग बांधवांना आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे। पेन्शन असेल, अन्नधान्याची योजना असेल, घरकुल असेल, व्यवसाय असतील, त्याचबरोबर आरोग्य असेल,
अशा पायाभूत आणि मूलभूत गरजांसाठी आज संघर्ष करावा लागत आहे। याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय आहे? मी आपल्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना हीच विनंती करेन, आज ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू आपलं नेतृत्व दिव्यांगांचं करत आहेत, पण इतर सुद्धा म्हणजेच 287 लोकप्रतिनिधींनी दिव्यांगांच्या बाबतीत संवेदनशीलता दाखवावी आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याकरिता आमच्या रास्त मागण्यांवरती आपण तात्काळ तोडगा काढावा आणि दिव्यांगांना न्याय द्यावा, हीच उद्याच्या क्रांती दिनाच्या निमित्तानं मी मागणी करेन। धन्यवाद। ते होते जोशी सर, प्रेरणा असोसिएशनचे प्रमुख आणि आमचे मित्र सुधीर जाधव बापू। आज ते सर्व संभाजीनगरला दिव्यांग मोर्चासाठी निघालेले आहेत। त्यांना आमच्या चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। शासनाने त्यांच्या अटी व सर्व मान्य कराव्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।